आजकाल प्रोटीनचाच बोलबाला चालू आहे जिकडे तिकडे. हे खाल्ल्यानं प्रोटीन भेटेल, ते खाल्ल्याने प्रोटीन भेटेल. तर आपल्याकडे बेस्ट ऑप्शन आहे सलाड. आपण खातोच नेहमी. तर सकाळी सकाळी चहा पिण्याच्या ऐवजी तुम्ही वेगवेगळे मोड आलेले कडधान्य खाऊ शकता. आता मी इथे मटकी, मूग, वाटाणे आणि चणे घेतलेले आहेत ब्राऊन कलरचे. इथे तुम्ही याच्यामध्ये शेंगदाणे देखील घालू शकता. याला चांगलं मोड आणून घेतलेत आपण आणि वेचून घ्यायचं, म्हणजे एखादा खडा असेल वगैरे तर तो निघून जातो. जसं मी टोपामध्ये पाणी घेतलं आणि गाळणीमध्ये गाळून घेतले, चाळणीमध्ये. तर चला, चांगले धुवून झालेत. शक्यतो हे ताजे ताजे असलेले बरे, नाही तर मग त्याचा थोडासा स्मेल येतो. मग चांगले धुवून घ्यायचे. आता एका कढईमध्ये एकदम किंचित, आपण पोहे खातो ना, तो अर्धा चमचाभर तेल, म्हणजे फक्त आपल्याला कढई तेलकट करायची एवढंच तेल घ्यायचं. त्याच्यामध्ये मी कढीपत्ता घातला आहे तोडून, जिरं घालायचं, थोडासा ओवा चोळून घालायचा, कारण कडधान्य आहेत, पोटाचे प्रॉब्लेम नको. ॲक्च्युली हे मोड आलेले कडधान्य स्प्राऊट तुम्ही कच्चे देखील खाऊ शकता, पण जोपर्यंत सवय होत नाही पोटाला तोपर्यंत थोडेसे गरम करून खायचे. हे तुम्ही तव्यावरही गरम करू शकता. याच्यामध्ये आपण घातली हळद आणि मीठ घालायचं चवीनुसार. तर इथे 2 प्रकारची मीठ मी इथे घातली आहेत, सफेद मीठ आणि काळं मीठ. दोन्ही चांगली मिक्स करून घ्यायचे. गॅस एकदम मंद ठेवला आहे आपण, पाण्याचा एक थेंबही घालायचा नाही. फक्त त्याला थोडंसं वाफून घ्यायचं आपल्याला गरम करून. चणेसुद्धा आपण शिजवलेले नाहीत, कच्चीच आहेत. फक्त थोडीशी तेलावरती भाजून घ्यायचे, थोडंसं गरम करून घ्यायचं, म्हणजे पोटाच्या काहीही तक्रारी नको. आता मी जरा झाकून ठेवते याच्यावरती. पाणी त्याच्यामध्ये नाही आहे, वाफही काही सुटणार नाही, कारण ओलं त्याच्यामध्ये काहीच नाही आहे. म्हणून थोडंसं अर्धा मिनिटभर झाकण ठेवलं. एकदा चांगलं मिक्स करूयात. अजून थोडा वेळ झाकण ठेवू शकता. नाहीतरी आपले हे स्प्राऊट भरपूर प्रोटीन रिच ब्रेकफास्ट आपला तयार झालेला आहे. तरी देखील अजून थोडा वेळ मी झाकण ठेवते, म्हणजे याला आपण ओव्हरऑल 1 मिनिटभर वाफून घेतलेला आहे. मस्त असा प्रोटीन रिच आपला ब्रेकफास्ट, नाश्ता सकाळचा तयार झालेला आहे. चहाच्या ऐवजी हे 2-3 चमचे खाल्लं तरी भरपूर आहे. याच्यामध्ये तुम्ही काकडी, कांदा, टोमॅटो, कमी तिखट असलेली हिरवी मिरची, भरपूर कोथिंबीर, पुदिना आणि लिंबू पिळून खाऊ शकता. खूप टेस्टी लागतात. नक्कीच एकदा ट्राय करून बघा. तशी कडधान्य आपल्याकडे घरात असतात.